दांडिया गरबा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद। नमस्कार, सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। देवरी दिनांक 25 सप्टेंबर 2024 क्रीडा डान्स अकॅडमी देवरी आणि गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य दांडिया गरबा स्पर्धेत राजकीय नेते, पोलीस अधिकारी, महिला कर्मचारी तसेच आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी रात्री देवरी येथे रंगलेल्या या स्पर्धेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी देवरी माननीय श्रीमती कविताताई गायकवाड यांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री संजय पुरामहे होते। या स्पर्धेला भाजपाचे संघटक प्रमुख माननीय श्री वीरेंद्र उर्फ बाळाभाऊ अंजनकर क्रूबा, समितीचे सभापती माननीय श्री प्रमोदभाऊ संगीमवार, देवरीचे नगराध्यक्ष व भाजपा तालुकाध्यक्ष माननीय श्री संजूभाऊ उईके, पंचायत समितीचे सभापती माननीय श्री अनिल कुमारजी बिसेन यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आणि सामाजिक संदेश। या स्पर्धेचे मुख्य आकर्षण आदिवासी आश्रमशाळा पुराडा येथील विद्यार्थ्यांचे सादरीकरण आणि देवरी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग ठरले। महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या जोशपूर्ण नृत्यातून कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस दलाचे महत्त्व हा प्रभावी सामाजिक संदेश दिला। सायंकाळी आलेल्या पावसाच्या सरींनी कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवली। या स्पर्धेला देवरी शहरातील हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। माजी सभापती सदस्य जिल्हा परिषद गोंदिया सौ सविताताई संजय पुराम यांनी या भव्य स्पर्धेचे आयोजन केले होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोरिओग्राफर श्री आशिष ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले। आज नवरात्री निमित्ताने इथे आयोजकांनी हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे। असली आजचा दिवस पाऊस असून सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात स्पर्धकांचे सहभाग झालेले आहेत। आपण बघत असाल की मोठ्या प्रमाणात स्पर्धक इथे एकत्रित येऊन हा नवरात्र उत्सव एकत्रित साजरा करतायत। मी आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा देते। नमस्कार, सविता संजय पुराम, माजी महिला बाल कल्याण सभापती जिल्हा परिषद गोंदिया, विद्यमान आमदार संजयजी पुराम यांची धर्मपत्नी। माझा हा आधीपासूनच प्रयोग होता। मी 2017, 18, 19 मध्ये सुद्धा हा प्रयोग केलेला होता। देवरीवासियांना एक आगळीवेगळी मेजवानी नवरात्रात द्यावी यासाठी एक छोटासा प्रयत्न आज पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा आमच्या दांडिया ग्रुपमध्ये सहभाग घेतला। अतिशय सुंदर नृत्य त्यांनी, कारण की आमच्या ज्या महिला आहे त्यांना आपलं स्वतःचा कामधंदा करून ही सगळी प्रॅक्टिस करा आणि आपला एक उत्साह द्विगुणित करण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे। माझी एकच इच्छा होती की सर्व महिलांचा सहभाग घेऊन त्यांनी घरातून बाहेर निघावं, स्वतःसाठी वेळ द्यावा, आम्ही पण काही कमी नाही असं दाखवावं। आणि इतका पाऊस, इतका निसर्ग सुद्धा साथ दिला नाही तरीही आमचे प्रत्येक ग्रुप सहभागी होऊन उत्साहाने दांडिया करत आहे। याबद्दल सर्व देवरीवासियांनी सुद्धा भरपूर साथ दिला। आमचे सर्व अधिकारी कर्मचारी सुद्धा साथ दिले, यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद करते। असंच प्रोत्साहन आणि सहकार्य आपल्या सगळ्यांचं मला असावं, असेच नवीन नवीन प्रयोग देवरीमध्ये मी करत राहीन। धन्यवाद। नमस्कार, मी गीता काकासाहेब बोळे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन देवरी येथे कार्यरत आहे। आणि आज जो तुमच्या सगळ्यांच्या समक्ष जो आमचा टीमचा लेडी सिंगम ग्रुपचा जो गरबा झाला, खरं तर दैनंदिन कामकाज सांभाळून आणि पुरामताईंचं देखील आम्हाला म्हणजे याबाबत सहकार्य असल्या कारणाने आणि आमच्या ठाणेदार साहेबांचं सहकार्य असल्या कारणाने एवढं सगळं दैनंदिन कामकाज सांभाळून आमच्या सर्व लेडीजने सगळ्या ड्युटी करून कामकाज सांभाळून आणि ऑन ड्युटी आम्ही 24/7 असतो, त्या सगळ्या गोष्टी पाळत आणि आज इथे खूप योग्य प्रकारे आणि चांगल्या प्रकारे सोशल मेसेज देणारा आजचा डान्स परफॉर्मन्स केलेला आहे। यातून एकच मेसेज होता आमचा, जी स्त्री सुरक्षा आहे म्हणजे आम्ही दुर्गा बनून समाजाचं रक्षण देखील करू शकतो। विश्वास तुमचा आहे, समाजाचा आहे, निश्चय आमचा आहे आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी कायम तत्पर असं आमचं महाराष्ट्र पोलीस किंवा पोलीस स्टेशन देवरी आहे, हेच मला सांगायचं आहे। मी आशिष ठाकरे, येणाऱ्या 15 दिवसापासून आम्ही इथं गरबा प्रशिक्षण शिबिर घेत आहे। यामध्ये मला सौ सविताताई पुराम यांचा खूप प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्ही 15 दिवस ते गरबा परीक्षण शिबिर घेतले आहे। त्यामध्ये विविध काय म्हणतात आम्ही ग्रुप सेट केलेले आहेत। त्यामध्ये पोलीस कर्मचारी लोकांचा ग्रुप, लेडीज जे आमचे घरी राहतात त्या लोकांचे, लेडीज लोकांचे ग्रुप आणि काही लहान लहान मुलांचे। आणि हा आमचा जो इथं प्रोग्राम होत आहे देवरीमध्ये भव्य दांडिया गरबा स्पर्धा, यामध्ये आम्ही विविध प्रकारचे प्राइज ठेवलेले होते। त्यामध्ये आम्ही प्रथम प्राइज ठेवलेला आहे 21,000, 15,000 आणि 11,000, तृतीय प्राइज
असे आम्ही हर वर्षीप्रमाणे म्हणजे आम्ही नेहमीच असे प्रोग्राम करत असतो आणि समोर पण आम्ही असे प्रोग्राम करत राहणार.